मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत खुळे आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी लेखक श्री दिलीप भिडे यांची कथा गोलियाथ क्रेन या कथेचं अभिवाचन करणार आहे. ऐकूया तर गोलियाथ क्रेन भाग 1. वैशाख 4 दिवस कंपनीच्या कामासाठी ओमानला गेला होता आणि 4 दिवसानंतर आजच फॅक्टरीत आला होता. तो एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत मॅनेजर होता आणि इथे त्याची साईट इन्चार्ज म्हणून 6 महिन्यापूर्वी बदली झाली होती. सकाळी फॅक्टरीत आल्यावर गेल्या 4 दिवसांचा रिपोर्ट बघत असताना त्याच्या लक्षात आलं की 4 दिवसांपासून क्रेन बंद पडल्यामुळे एकही स्लीपर रेल्वेला पाठवला गेला नाही आहे. त्याने सुपरवायझरला बोलावणं पाठवलं. त्याच्या फॅक्टरीत रेल्वेला रुळाखाली टाकण्यासाठी लागणारे सिमेंटचे स्लीपर तयार व्हायचे. शिंदे सुपरवायझर आल्यावर वैशाखनं त्याला विचारलं, कोणती क्रेन बंद होती आणि ती 4 दिवस? काय प्रकार आहे हा? सर, ट्रकमध्ये ज्या क्रेननी स्लीपर लोडिंग करतो ती गोलियाथ क्रेन बंद पडली. मेंटेनन्सवाले 4 दिवस प्रयत्न करत होते. इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन होता साहेब. आता सकाळीच थोड्या वेळापूर्वी दुरुस्त झाली. शिंदे म्हणाला, असं काय झालं होतं की 4 दिवस लागले? आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. नेमकं काय झालं ते सांगा. नाहीतर असं करा, संजयलाच बोलवा. त्याच्याचकडे मेंटेनन्सची जबाबदारी आहे ना. बोलवा त्याला, वैशाख म्हणाला. हेड ऑफिसला सकाळी 11 वाजता रोज रिपोर्टिंग असायचं, त्यामुळे त्याला सगळी माहिती गोळा करणं आवश्यक होतं. या ठिकाणी गोलियाथ क्रेनची थोडी माहिती देणं आवश्यक आहे. गोलियाथ क्रेन हे एक अवघड प्रकरण आहे. 30 फूट अंतर ठेवून रेल्वेचे रूळ बसवलेले असतात आणि त्या रुळांवर साधारणपणे 12 ते 15 फुटांवर लोखंडी स्ट्रक्चरचे 30 फूट उंच 2-2 कॉलम समोरासमोर रुळांवर उभे केलेले असतात. या कॉलमला खाली लोखंडी चाकं बसवलेली असतात आणि या चाकांनी रुळावर क्रेन चालते. या कॉलमवर आडवा क्रेनचा प्लॅटफॉर्म बसवलेला असतो. इथे हे लक्षात घेणं जरुरी आहे की आपल्या आगगाडीच्या रुळांमधलं अंतर 5 ते 5.5 फूट असतं आणि क्रेनच्या रुळांमधलं 30 फूट. साहजिकच ही क्रेन चालवताना बरीच हलते, थोडे बहुत झटके पण बसतात. अशा परिस्थितीत 2 ते 3 टनांचं वजन घेऊन ते ट्रकमध्ये लोड करायचं आणि तेही ट्रकला कुठेही धक्का लागू न देता, हे फार कौशल्याचं काम असतं. बरं, खाली 20-25 माणसं काम करत असतात. त्यांच्याही सुरक्षेची काळजी घ्यायची असते. ऑपरेटरच्या छोट्याशा चुकीमुळे त्यांनाही इजा होण्याची शक्यता असते. पाण्याने काठोकाठ भरलेली परात घेऊन एकही थेंब न सांडता 20-25 फूट चालून बघितलं की कळतं हे काम किती अवघड आहे ते. क्रेन चालवणारा माणूस हा 30 फूट उंचीवर क्रेनला एक केबिन असते त्यात बसलेला असतो. क्रेन ऑपरेटरला यासाठी विशेष ट्रेनिंग दिलेलं असतं. एवढ्यात मेंटेनन्स सुपरवायझर आला. 4 दिवस सलग काम केल्यामुळे चेहरा निस्तेज झाला होता. कपडे पूर्ण मळले होते. बिचारा वैतागला होता आणि आता साहेब काय बोलणार या विचारांनी घाबरला सुद्धा होता. काय झालं होतं संजय क्रेनला? 4 दिवस लागले क्रेन दुरुस्त करायला? वैशाखनं विचारलं. साहेब, क्रेन चालू केल्यावर फुल स्पीडमध्ये चालू होत होती आणि स्टॉप केल्यावर एकदम थांबत होती. खूप झटके मारत होती. वजन उचलणारा हूक घड्याळाच्या लंबकाप्रमाणे हेलकावे घेत होता आणि त्यामुळे क्रेन अजूनच झटके मारत होती. ऑपरेटर तर घाबरून तो खाली उतरला, तो वरती आलाच नाही. त्याचा दोष नाही साहेब, परिस्थितीच भयंकर होती, संजय म्हणाला. अरे असं कसं झालं? आजपर्यंत तर असं कधी झाल्याचं ऐकिवत नाही. काय प्रकार आहे हा? मास्टर कंट्रोल खराब झालं की काय? काम करत नव्हते की काय? आणि तुम्ही काय केलं? वैशाखने जरा विचारलं. साहेब, हँडल किती फिरवले तरी मास्टर कंट्रोलर कामच करत नव्हतं. आम्ही चेक केलं, त्याच्यात काही फॉल्ट नव्हता. 3 दिवस आम्ही रात्रंदिवस फॉल्ट शोधत होतो,
पहिल्या दिवशी दिवसभर शोधूनही काही सापडलं नाही. तेव्हा हेड ऑफिसला पण फोन केला. चीफ इंजिनियर साहेब पण गोंधळात पडले होते. ते म्हणाले की वायरिंग डायग्रामप्रमाणे एक एक पॉईंट चेक करा. दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे संपूर्ण चेक केलं पण काही मिळालं नाही. सर्व ठीकच दिसत होतं. मग साहेब म्हणाले की सर्व वायरिंग काढून टाका आणि नव्याने करा. संजय श्वास घ्यायला थोडा थांबला. मग तसं केलं आणि फॉल्ट मिळाला? वैशाखनं विचारलं. नाही साहेब, संपूर्ण वायरिंग बदलायचं तर 2-3 दिवस गेले असते. मग मी विचार केला की आतापर्यंत फक्त वायरिंग चेक केलं होतं. मग आता वायरिंग काढायच्या अगोदर पॅनलमधले एक एक करून सर्व कॉम्पोनंट चेक करून बघू. म्हणून आम्ही एक एक कॉम्पोनंट काढून तो चेक केला आणि साहेब फॉल्ट सापडला. कुठं होता फॉल्ट? टायमरमध्ये. आपल्या क्रेनमधले सगळे न्यूमॅटिक टायमर आहेत. त्यामध्ये धूळ साचली होती आणि त्यामुळे जाम झाले होते. ते टायमर साफ करून पुन्हा लावले आणि क्रेन पहिल्यासारखी चालू झाली. धूळ साचली आहे हे तुम्हाला आधी कळलं नाही? वैशाखनं विचारलं. नाही साहेब, सेटिंग बरोबर होतं पण ॲक्शन चुकीची असं झालं होतं. धूळ टायमरच्या आत प्लंजर असतो तो ज्या खाचेत वर खाली होतो त्यात धूळ बसली होती. म्हणून वरून सेटिंग बरोबर दाखवत होतं पण जाम झाल्यामुळे टायमर काम करत नव्हतं, संजयनी सांगितलं. किती टायमर आहेत पॅनलमध्ये? सर 5. आणि सर्वच्या सर्व 5ही टायमर जाम झाले होते? हो सर. संजय, हे तुला जरा विचित्र वाटत नाही का? एखादा टायमर खराब होणं समजू शकतो पण सगळेच, आणि तेही एकाच वेळेस? वैशाखनं विचारलं. हो साहेब, हे कोणीतरी मुद्दाम केला असा संशय मला पण येतोय. दर आठवड्याला ब्लोअर लावून सगळी धूळ साफ केल्या जाते. त्यामुळे ज्या प्रमाणात धूळ होती ते मुद्दाम केल्याशिवाय शक्य नाही साहेब. पण कोणी केलं असेल ते नाही माहिती, संजय म्हणाला. ठीक आहे, जातो, मी बघतो. संजय गेला आणि वैशाख विचारच करत होता की कोणाचं काम असेल हे. तेवढ्यात शिंदे सुपरवायझर आला. सर, प्रॉब्लेम आहे. आता काय झालं? क्रेन तर ठीक झाली ना? वैशाखनं विचारलं. तो संतोष कुमार, क्रेन ऑपरेटर, तो क्रेनवर जायला तयार नाही साहेब, शिंदे म्हणाला. का? त्याचा काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणतो की त्याचं समाधान झालेलं नाही आहे. क्रेन अजून ठीक झाली नाही आहे. म्हणाला की तो खाली पडून मेला तर त्याला कोण जबाबदार? शिंदेनी सांगितलं. तुम्ही क्रेन स्वतः चेक केली का? वैशाखनं विचारलं. क्रेन ओके आहे सर. मी स्वतः क्रेनवर जाऊन खात्री करून घेतली आहे. पण तो तयार नाही आहे. काय करायचं? लोडिंग अजूनही चालू झालेलं नाही आहे. आतापर्यंत ट्रकवाले थांबले होते पण आता क्रेन ठीक झाली म्हटल्यावर तेही गडबड करायला लागलेत. तुम्ही चला साहेब. वैशाख साईटवर पोहोचला. साईटवर गोंधळ चालला होता. सर्व कामगार जमले होते. ट्रक ड्रायव्हर पण जमले होते आणि एकच गोंधळ उडाला होता. वैशाख आल्यावर जरा शांतता झाली. सर्वजण बाजूला सरकले. काय संतोष, काय प्रॉब्लेम आहे? वैशाखनं विचारलं. मेरा संजय पर भरोसा नहीं है. क्रेन गिर गई और मैं मर गया तो कौन जिम्मेदार है साहब? संतोष कुमार म्हणाला. अरे संतोष, आता क्रेन पूर्णपणे दुरुस्त झाली आहे. हा शिंदे पण क्रेनवर जाऊन चेक करून आलाय, तर तू काय एवढा घाबरतोयस? साहेब, माझा या संजयवर विश्वास नाही आहे. तो जे काम 4 दिवस करू शकला नाही ते आज तासाभरात कसं काय केलं नाही? नाही सर, मी क्रेनवर जाणार नाही, फायनल, संतोष कुमार म्हणाला. मग लोडिंग कोण करणार? हे ट्रक इथे उभे आहेत, त्यांना काय सांगायचं? ते मला नाही माहीत. तुम्ही ऑफिसमध्ये बसता, तुम्हाला काय कळणार आमच्या अडचणी? एवढंच असेल तर तुम्हीच रिस्क घ्या ना. तुम्हीच का नाही वर चढत आणि लोडिंग करत? मला सांगताय लोडिंग कर म्हणून? आमची पण फॅमिली आहे साहेब, संतोष उत्तरला. संतोष, तू जरा जास्तच बोलतोयस. याचे परिणाम काय होते हे तुला माहीत आहे ना? मुकाट्यानं क्रेनवर जा. वैशाख जरा जरबेनंच म्हणाला.
पण संतोषवर वैशाखच्या बोलण्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही. तो म्हणाला, साहेब, तुम्हीच क्रेन चालवून बघा, म्हणजे कळेल की ऑफिसमध्ये बसून लोकांना हुकूम देणं किती सोपं असतं आणि साईटवर प्रत्यक्ष काम करणं किती जोखमीचं असतं ते. असं बोलून संतोषने नकारार्थी मान हलवली आणि तो शेजारी असलेल्या सिमेंटच्या स्लीपरवर जाऊन बसला. आता परिस्थितीने वेगळंच वळण घेतलं होतं. दुसरा कोणीही ही क्रेन चालवण्यात वाकबगार नव्हता. गंभीर पेच उत्पन्न झाला होता. सगळे ट्रक ड्रायव्हर आता वैशाखकडे पाहत होते. सर, अवघड झालं आहे. हेड ऑफिसवरून कोणीतरी बोलवावं लागेल, शेनने म्हणाला. वैशाख विचार करत होता की परिस्थिती गंभीर आहे. स्लीपरचं लोडिंग होणं जरुरी होतं. त्याने निर्णय घेतला आणि क्रेनच्या दिशेनं चालू लागला. सगळे आश्चर्याने पाहत होते. त्यांना समजेना की वैशाखच्या मनात काय आहे ते. लोकांच्याकडे लक्ष न देता वैशाख क्रेनवर चढला. ऑपरेटर कॅबिनमध्ये जाऊन क्रेन चालू केली आणि खाली सूचना द्यायला सुरुवात केली की लोडिंग चालू करा म्हणून. वैशाखने सर्व प्रकारच्या क्रेन चालवण्याचं ट्रेनिंग वेळात वेळ काढून घेतलं होतं. त्यामुळे आज जेव्हा प्रसंग पडला तेव्हा अगदी सराईत सारखी क्रेन चालवून त्यानं लोडिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीला खालचे लोक जीवाच्या भीतीनं घाबरत घाबरत काम करत होते. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपले साहेब एक्सपर्ट आहेत म्हणून. दिवसभरात वैशाखने जवळजवळ 30 ट्रक भरून स्लीपर पाठवले. संध्याकाळी वैशाख जेव्हा खाली उतरला तेव्हा चांगलाच दमून गेला होता. ऑफिसमध्ये जाऊन फ्रेश झाल्यावर त्यानं हेड ऑफिसला फोन लावला, पण कोणी फोन उचलला नाही. चला, घरी गेल्यावर साहेबांना फोन लावू, असा विचार करून त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. क्रमशः बघूया तर पुढे काय होतं गोलियाथ क्रेन भाग 2 मध्ये.